आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेर तालुक्यातील टाकळी-ढोकेश्वर येथील जागृत ग्रामदैवत माता बनाई देवी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। पंचक्रोशीमधील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या या देवस्थानची यात्रा दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या 3ऱ्या दिवसापासून सुरू होते। 21 ते 24 मार्चच्या कालावधीमध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री बनाई देवी सार्वजनिक यात्रा उत्सवामध्ये भव्य निकाली कुस्त्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। यामध्ये पैलवान महेश फुलमाळी आणि पैलवान आकाश चव्हाण यांची 31,000 रुपयांची, पैलवान अंकित धुळगंड, पैलवान ऋत्विक बिन्नर यांची 25,000 रुपयांची, तर पैलवान रोहन परदेशी, पैलवान गोवर्धन शिंदे यांची 21,000 रुपयांची आणि पैलवान अवी साळवे आणि पैलवान रामा सुरडकर यांची 21,000 रुपयांची, पैलवान सार्थक वाळुंज, पैलवान कुमार देशमाने यांची 15,000 रुपये, पैलवान अतुल नाईकल, पैलवान गणेश फडके यांची 11,000 रुपये, पैलवान दिनकर पवार, पैलवान भाऊसाहेब वरे 11,000 रुपये, पैलवान सौरभ मराठी, पैलवान पवन डोनर 10,000 रुपये अशा एकूण 40 नामवंत पैलवान यांच्या कुस्त्या या ठिकाणी घेण्यात आल्या। यामध्ये विजेत्या पैलवानांसाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष पैलवान संपत शेठ तराळ तसेच उपसरपंच टाकळी-ढोकेश्वर रामभाऊ तराळ यांच्या वतीने आकर्षक चषक तसेच मराठा महासंघ पारनेर तालुका अध्यक्ष विक्रम शेठ झावरे आणि बबलू शेठ जयसिंग झावरे पाटील यांच्यातर्फे मानाची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली आहे। बनाई देवी सार्वजनिक यात्रा उत्सवाची कमिटीचे अध्यक्ष संपतराव तराळ, उपाध्यक्ष संजय खिलारी यांच्या नेतृत्वाखाली यात्रा उत्सव संपन्न होत आहे। 4 दिवस यात्रा सुरू आहे। कुठलेही गालबोट यात्रेला लागलेलं नाहीये। आज झालेल्या कुस्त्यांच्या हंगामासाठी उपसरपंच किरण तराळ, अशोक कटारिया, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाबासाहेब खिलारे, डॉक्टर दीपक आहेर, जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे, महसूल अधिकारी शरद झावरे, बबलू शेठ झावरे, माजी उपसरपंच विलास झावरे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता निवडुंगे, पत्रकार शरद झावरे, अविनाश पायमोडे, साहिल शिंदे यांच्यासह जिल्ह्यामधनं कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते। यात्रा उत्सव यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष संपतराव तराळ, उपाध्यक्ष संजय खिलारी, मेजर बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बळशीराम पायमोडे, विक्रम शेठ झावरे, अंकुश शेठ पायमोडे, मळीभाऊ रांधवन, विकास अल्हाट आणि यात्रा कमिटी टाकळी-ढोकेश्वर यांनी विशेष परिश्रम घेतलेत। या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक पारनेर संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सार्वजनिक यात्रा उत्सवानिमित्त आज आमच्या टाकळी-ढोकेश्वर गावामध्ये यात्रा कमिटीने निकाली कुस्त्यांचे भव्य असे मैदान या ठिकाणी आयोजित केले होते। या कुस्त्यांच्या निकाली कुस्त्यांच्या मैदानामध्ये आज प्रथम क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपयांचं आणि मानाची चांदीची गदा पैलवान महेश फुलमाळी यांना मिळालेली आहे। आत्मावली कुस्ती केंद्र कोकणधाम यांना मिळालेले आहे। यांचं मी आमच्या यात्रा कमिटीच्या वतीने सहर्षाचं स्वागत करतो आणि अतिशय उत्कृष्ट असलेली कुस्तीचं या ठिकाणी आपल्याला दाखवली, त्याबद्दल त्यांचं मी आभार, त्यांच्या गुरूंचं या ठिकाणी आभार।
आजचा हंगामा टाकळ डोकेश्वर नगरीमध्ये म्हणजे मी जवळपास यात्रा कमिटीमध्ये 8 ते 9 वर्षापासून काम करतोय. पण आजचा हंगामा माझ्या माहितीप्रमाणे असा हंगामा आजपर्यंत टाकळ डोकेश्वर गावामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये सुद्धा झालेला नाही. असा हंगामा आज टाकळ डोकेश्वर गावाने आणि यात्रा कमिटीने करून दाखवलाय. आमचे मार्गदर्शक माननीय संपत तरास, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव सागर तरास, मणिभाऊजी रांदोण, अंकुशजी पायमुडे, विकास आल्लाट, पैलवान साहिल शिंदे या सर्वांच्या, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक उपसरपंच रामभाऊजी तरास या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा हंगामा या ठिकाणी पार पडलेला आहे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.